नमस्कार सर. नमस्कार. सर तुम्हाला असं कधी वाटलं की संत रामपालजी महाराज यांच्याशी जुडावं? नेमकं कोविड सुरू झालं होतं. कोविड सुरू झालं असताना आमचे कामधंदे जागच्या जागी ठप्प झाले होते. मग आम्ही सहज आता काहीतरी माणसाला घरात सगळं कुटुंब एकत्र असताना माणसाला काहीतरी ते टाइमपास म्हणून काहीतरी करावं, म्हणजे काहीतरी बघत बसावं किंवा काहीतरी त्या दिवसाचा त्या वेळेचा टाइम घालवावा ह्या उद्देशानं आम्ही मोबाईल घेऊन आम्ही आमचं कुटुंब एकत्र, कोण त्यानं त्याचा मोबाईल, मी माझा मोबाईल, आमची मंडळी मंडळीचा मोबाईल घेऊन आम्ही काय कोणाचं कोण कीर्तन ऐकत आहे, कोण भजन ऐकत आहे, कोण पिक्चर ऐकत आहे, प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार बघत असताना सहज तिथं रामपाल महाराजाचा सत्संग आला. मग ती एक व्हिडिओ मला असं वाटलं ती एक 5-4 मिनिटाचा 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल. जो पहिली सुरुवात कुठून केली हे माझ्या लक्षात नाही, पण एक 10-15 मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ असेल. तो रामपाल महाराजांचा बघितलो. त्याच्यात असं काहीतरी सांगितलं की त्यांनी 3 देवाबद्दल काहीतरी सांगितलं. अच्छा. मग ते असताना ते संकेत कधी कळाले की मी भक्ती घेतल्यानंतर काहीतरी वर्ष एक 6 महिने 4 महिने गेल्यानंतर कळाले की अरे हे तर आपल्याला त्या दिवशी रामपाल महाराज ह्याच्याबद्दल बोलत होते किंवा ह्या ज्ञानाबद्दल बोलत होते. मग सहज बसल्या बसल्या एक सत्संग, एक पहिल्या दिवशी सत्संग बघितला. परत त्याची सुरुवात असे करत 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 लगट एक 20 ते 25 दिवस ते नाद लागला. एक सत्संग बघायला सुरुवात केली, ती सत्संगातच नाद लागला. तो कमीत कमी 1000-1500 सत्संग आम्ही लगट बघितले. एक मोबाईल पण माझा खराब झाला. अच्छा. तो सत्संग बघण्यात. अरे बापरे. लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन परत नवीन घेऊन आलो. अच्छा. हा, दुसऱ्या दिवशी माझा पहिला एक 6000चा होता. परत दुसऱ्या दिवशी मी 12000चा मोबाईल घेऊन आलो. परत सत्संग बघायला सुरुवात केली. असं बघत बघत एका दिवशी मला म्हटलं हा महाराज कुठला आहे माहित नाही, फक्त ज्ञान सांगतो. असं ज्ञान आहे की ते ज्ञान हिंदू धर्म ग्रंथ जे आहेत, ज्या हिंदू धर्मात आतापर्यंतच्या कुठल्याच साधू संतांनी, कुठल्याच ऋषी मुनीने बोट ठेवून जसं विद्यार्थ्याला मास्तर शिकवतो तशा पद्धतीनं ते ज्ञान रामपाल महाराजांनी अध्यात्म ज्ञान हे बोट ठेवून विद्यार्थ्यांना शिकवल्यासारखं ह्या मानवाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रयत्न केले. अच्छा. एवढं असताना आम्हाला ह्याच्यातलं अजिबात ज्ञान नव्हतं. बरोबर. मला रामपाल महाराज कोण आहेत माहित नाही, कुठं राहतात माहित नाही, ते संत आहेत का हे पण माहित नाही. ते त्यांचा काय म्हणजे रामपाल महाराजांशी बोलण्याचा उद्देश की मला कसली स्टोरी कशीच माहित नाही. अच्छा. आमच्या कुटुंबाच्या डोक्यात एकच बसलं की ह्या महाराजाला आपण गुरु करून घ्यायचा. तो महाराज जगाच्या पाठीवर कुठं आहे हे बघायचं नाही. अच्छा. तो कुठं राहतो हे माहित नाही, तो कुठं भेटल माहित नाही, पण ह्या महाराजाला आपण गुरु करू, मग ती कसाही असो. ह्या उद्देशानं आम्ही परत एक महिना 1.5 महिना सत्संग बघितलो. थोडा बहुत काळ गेला, मध्ये 1-2-3 महिन्याचा काळ गेला. मग एका दिवशी रात्री सत्संग बघत असताना मध्य प्रदेशच्या एका रामपाल महाराजाच्या भगतजींनी इंटरव्ह्यू दिला. त्याचा नंबर दिला. जर तुम्हाला काय कुठं वाटलं किंवा मी जर काय असं अशोक टिप्प म्हणजे जास्त काही बोलत असेल असं वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा असं म्हणून त्यानं नंबर दिला. नंबर दिल्यानंतर मी रात्री 1:40 त्या नंबरला कॉन्टॅक्ट केला. रात्री 1 वाजता. 1 वाजता. तुम्ही सकाळी कॉल करू शकता? नाही, मग मी संध्याकाळी 1:40 त्याला कॉल केला. अशी काय प्रेरणा झाली की तुम्हाला इतक्या रात्री त्यांना असा फोन करावा असं वाटलं? नाही, आम्ही म्हणजे आमचा हे करण्याचा उद्देश काय, आम्हाला माणूस सापडत नव्हता. अच्छा. त्या गुरुचा असा एखादा चेला सापडत नव्हता. आणि ते आमच्या कधीच लक्षात नाही आलं की ती पिवळी पट्टी चालती. अच्छा. तो आश्रमचा नंबर असतो, तो दिलेला नंबर असतो, त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करावा हे आमच्या डोक्यात आलंच नाही. अच्छा. आम्ही त्या भक्तीत वेडे झालो, त्या ज्ञानात वेडे झालो, त्याच्यामुळे आम्हाला पुढचं काही कळालंच नाही. मग त्यानंतर काय घडलं जेव्हा तुम्ही त्यांना कॉल केला?
मग त्यांनी त्यानंतर फोन उचलला. आम्ही रात्री त्यांनी म्हणले मग सगळा तुम्ही, मी म्हणलं बाबा मला महाराजाला गुरु करायचा है, मेरे को ये गुरु करना है, तो कब करना है, मेरे को अभी करना है. तो अरे यार अभी तो एक 1-1.5